बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. पढ़ेंगे लोग तुझे भी बड़े तजस्सुस से, पढ़ेंगे लोग तुझे भी बड़े तजस्सुस से, तू इतना फैल कि अखबार की खबर हो जा. एका शायरनं असं लिहिलंय. आजच्या प्रमुख अतिथी आदरणीय पद्मश्री राहीबाई पोपेरे या केवळ अखबारची खबर नाही, तर या विश्वात सगळ्या माध्यमातून त्या प्रसिद्ध पावले आहेत. माऊली नमस्कार, दंडवत प्रणाम आपल्याला. काही दिवसांपूर्वी या माऊलीच्या दर्शनाचा योग आला. कोंभाळणे या गावी आम्ही गेलो होतो. तिथली निर्मनुष्य वस्ती, केवळ डोंगराळ भाग, प्राथमिक गरजांचा अभाव, खडकाळ जमीन, पाण्याचे दुर्भिक्ष्य, आरोग्य आणि शिक्षणासाठी चालणारा संघर्ष, अशी सगळी विपरीत परिस्थिती आम्ही बघितली. असं असताना देखील या गावातील चैतन्य, आनंद, प्रसन्नता कुठेही कमी झालेली नव्हती. या गावात एक अन्नपूर्णा राहते, ज्यांचं नाव आहे राहीबाई पोपेरे. जवळपास देशी बियाणांच्या 52 पिकांचे 114 वाण त्यांनी आपल्या बीज बँकेत जपून ठेवलेत. आणि बीज बँक ही कल्पनाही त्यांचीच, की जशी पैशाची बँक असते तशी बीजाची बँक असावी. रघुनाथ माशेलकर यांनी तर त्यांना बीजमाता म्हणून गौरवलंय, सन्मानित केलेलंय. बीबीसीने 100 प्रभावशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे. कुठल्याही शाळेत न जाता निसर्गाच्या शाळेत त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांना आपल्या वडिलांबद्दल नितांत आदर आणि श्रद्धा आहे, आणि त्यांच्या बोलण्यातून त्या सतत गोष्टी आम्हाला जाणवत होत्या, समजत होत्या. अगदी लहानपणी त्या मातृत्वाला पारख्या झाल्या, आपल्या भावंडांची आई झाल्या. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह आणि नंतर एकत्र कुटुंबातील वाढत्या जबाबदाऱ्या. त्यांची कहाणी, त्यांचा संघर्ष त्यांच्याकडूनच ऐकूया. अतिशय सालस, सोज्वळ, सरळ साध्या पण तेवढ्या साहसी असणाऱ्या, लाखो शेतकऱ्यांना प्रेरणा देणाऱ्या, खचलेल्या भरकटलेल्या समाजाला मार्ग दाखवणाऱ्या आदरणीय राहीबाई यांना विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा. खरं तर माझं मन इतकं भरून गेलंय की आज त्यांच्याबद्दल बोलताना सुद्धा मला शब्द गवसत नव्हते. माऊली प्रणाम, आपलं स्वागत. आता आपण संवाद साधावा. नमस्कार, माझं नाव राहीबाई सोमा पोपेरे, राहणार कोंभाणे, तालुका अकोला, जिल्हा अहमदनगर. तर या कोंभाणे गावामध्ये मी एक लहानची मोठी झाली आहे का. आणि लहानपणापासून मी हे शेती काम केलं. शेती काम करीत असताना मला शेतीतली सगळी काही माहिती पडली. आणि हे काम जे मी केलं आहे तर हे एक माझ्या स्वतःच्या अनुभवातून केलेलं आहे, आणि करताना स्वतःच्या कुटुंबासाठी केलं. पण मला लहानपणापासून असं माझ्या मनाची विषय होती का समाजात काहीतरी चांगलं काम करायचं होतं. पण माझं शिक्षण नाही, माझं काय नाही, आणि माझं बालपण तर खूप खडतर गेलंय, खूप कठीण गेलंय. बालपणामध्ये आम्ही 8 भावंड होतो, 7 बहिणी आणि 1 बहीण, 1 भाऊ. तर आम्ही 1 बहीण 9 महिन्याची असतानाच आई वारली. मग आई गेल्यावर सगळं जात असते नाही का. पण वडिलांनी आमच्या सगळ्यांचा सांभाळ करून सगळ्यांना लहानचं मोठं केलं. आणि घराच्या घरामध्ये ते पण शाळा शिकेल नव्हते, घराच्या घरामध्ये एक लहानाचं शिक्षण दिलं. कधीतरी सगळे मुलं एक ठिकाणी बसवायचे, ते शिकवायचे समाजात कसं राहायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं. कधी गरिबी आली तर अजून नाही, श्रीमंती आली तर अजून नाही. टाकीचे गाव सोसल्याशिवाय देवपणा येत नाही. आणि चांगल्या कामामध्ये मरून निघायचं पण सरून निघायचं नाही.
आणि माझ्या वडिलांचा एक शब्द होता का 7 मुली होत्या त्यांच्या आणि खूप गरिबीमध्ये वाढल्या. खूप त्यांचा प्रवास त्यांनी लाकडाच्या पाट्या विकून, सरपण विकून सगळ्या मुलीला लहानचं मोठं केलं. आणि त्यांचा एका मुलीला असं सांगितलं का जिथं दिलंय तिथंच राहायचं, माझ्या नावाला बटाने लावायचा. हे वडिलांचं शिक्षण होतं. हेच वडिलांनी शिक्षण दिलं आणि सगळ्या बहिणींनी वडिलांचा एक एक शब्द जागृत ठेवला. आणि मी तर एक एक शब्द माझ्या डोक्यात साठवून ठेवला. वडिलांची गरिबी असल्यामुळं माझं 12 वर्षीच लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर माझा एक दोन वर्ष परवा चांगला होता. इकडं पण खूप कठीण आला. तर तेवढा मी सांगू शकत नाही मॅडम. मी 25 वर्ष गायच्या गोठ्यामध्ये प्रवास केला. मला जेवणाचं सुद्धा भांड वाढून दिलेलं तेवढंच खावा लागायचं. मी 4 बाळांना जन्म गायच्या गोठ्यामध्ये दिला. आणि संध्याकाळी डिलेव्हरी झालं तर सकाळचं मी सगळं काम केलं. आणि शेण पाणी झाडझूड सगळं काम करावं लागायचं. आणि 7 दिवसाचे बाळ पाठीची बांधून मी 3 किलोमीटर वर शेतीमध्ये जायचं 7 दिवसापासून. दिवसभर काम करायचं आणि संध्याकाळी गवताचं वजन डोक्यावर परत घरी जायचं. म्हणजे हा प्रवास माझा खूप खडतर होता. पण वडिलांच्या नावासाठी मी सगळा प्रवास काढला. आणि 7 दिवसाचे बाळ शेतामध्ये दिवसभर काम करायचं. तरी कधी दवा नाही, डॉक्टर नाही, गोळी नाही, औषध नाही, काही नाही. कधी थकवा आला नाही. आणि नंतर माझ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली तेव्हा मला समाजात काहीतरी काम करता आलं. मी ऊसतोडी कामदार होते. ऊस तोडून आले का इथं काय हाताला काम नसायचं. मग मी रोप तयार करू लागले. रोप तयार करून पाऊस पडला का बचत गटाच्या महिलांना एक एक दोन दोन रोप द्यायचं. आणि ते रोप देत असताना नंतर मी हळदी कुकाचा कार्यक्रम घ्यायला लागले. तर त्याला पण माझ्या पैसा नसायचा काय वाण म्हणून घ्यायला. मग मी एक एक रोपच वाण म्हणून देऊ लागले महिलांना. आणि ते काम करीत असताना मी एक गावठी खाण्याचा हायब्रिड खाण्याचा माझ्या स्वतःच्या घरात अनुभव घेतला का माझ्या शेतीमध्ये हायब्रिड खाणं आलं, बेन आलं, केमिकल खत आले, औषध आले. तसे माझ्या घरात आजार सुरू झाले. मग मी हे नातेवाईकांना सांगू हे मला एक दवाखान्यात 10-20 किलोमीटर पायी पायी जावं लागायचं. रस्ता पण नव्हता आमच्या गावाला. मला एक दिवस दवाखान्यात जाता विचार आला घरामध्ये आजार नव्हते हे येतात कुठून. मी विचार करीत गेले, विचार करत आले. दुसऱ्या दिवशी मी उठले, माझ्या शेतीमध्ये सगळं फिरले आणि एका आंब्याच्या झाडाखाली बांधव बसले. त्या बांधव बसून मी असा विचार केला का आपल्या शेतीमध्ये आपण पहिलं कोणतं बी पेरीत होतो, आता कोणतं पेरीतोय. पहिले शेणखत सोडून शेतीला खत औषध काहीच नव्हते. आता किती प्रकारचे खत देतोय, किती प्रकारचे औषध मारितोय. असा विचार करीत बसले त्या बांधावर मी. आणि तिथंच माझ्या लक्षात आलं की या केमिकल खतांमुळे औषधांमुळे हे घरामध्ये आजार सुरू झाले. मग मी ठरवलं माझ्या घरातलं बंद करायचं. मग संध्याकाळी माझं कुटुंब मी बसवलं आणि लागले बोला जुनच बेन आणायचं, जुनं बेन पेरायचं, खत औषध मारायचं नाही. याच्यापासून घरात आजार सुरू झाले. पण मला घरातून खूप मोठा विरोध झाला. मला लहान मोठं नाही ते वाईट वाईट बोलू लागलं. मला त्याचा खूप राग आला. आणि मग मी राग आल्यावर मी त्यांना बोले आजपासून मी घरात काहीच बघणार नाही. मग माझे 8 दिवस मी घरात काहीच बघितलं नाही. तर 8 दिवसाच्या आत माझा एक नातू आजारी झाला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यामुळं त्याच्या आई वडिलांनी खेडेगावात नेला 2 दिवस दवाखान्यात, 5 दिवस अकोल्यात ऍडमिट केला, 3 दिवस संगमनेर मध्ये ऍडमिट केला. तरी मी 3ऱ्या दिवशी गेले बाळाला बघाय. का तर मला घरातले खूप बोलले होते, मला खूप राग आला होता. तर बाळाची परिस्थिती पार जगायची शक्यता नव्हती. मग मला असं वाटलं का हा माझा राग मला कामी आला म्हणून. मग तिथून ते बाळ नाशिकला पाठवलं. नाशिकला पाठवलं पार जवळ आमच्या 1 रुपया सुद्धा नाही राहिला दवाखान्याला. एकच मंगळसूत्र होतं गळ्यामध्ये, ते नाशिक मध्ये मोडलं. तिथून अँब्युलन्स करून ते बाळ पार मुंबईला न्यावं लागलं केमच्या दवाखान्यात. मग तिथं 1.5 महिना दवाखान्यामध्ये होतं तर 1.5 लाख रुपये त्या टायमाला आम्हाला लागले. मग घरी आलो मला मला तिथं नातेवाईकांनी खूप मदत केली. लोकांनी सुद्धा खूप मदत केली पैशाला. माझ्याजवळ पैसे नव्हते. मग घरी आलो मला पिकाची शेती गहाण ठेवावं लागली दुसऱ्यांना. आवताचे बैल विकल्या गेले, दुधाच्या म्हशी विकल्या गेल्या. पण लोकांचे पैसे मी सगळे देऊन टाकले. तिथून पुढं माझं कुटुंब मी सांगेल तसं ऐकायला लागलं. आणि मग कुटुंब ऐकायला लागलं. मी सगळं देशी बियाणं गोळा करायला लागले.
कोणाकुणी काय बी माझ्याकडे होतं, काय दुसऱ्याकडून आणलं, कोणाकुणी एक बी आणली, कोणाकुणी 2 आणले, कोणाकुणी एवढं वेरणाभर दाणे आणले. त्याचा मी वाढवा करून माझी शेती सेंद्रिय पद्धतीनं करू लागले आणि खाऊ लागले, सगळं गावठी वाण. माझ्या घरातले आजार हळूहळू खूप कमी झाले. मग हे नातेवाईकांना सांगायचे, बचत गटांना सांगायचे, तेव्हा पण लोक मला खूप काही बोलायचे वाईट वाईट. विधीत समवायचं, काय वेड लागलं का, काहीतरी सांगती, काहीतरी बोलती, असेच लोक मला म्हणायचे. आणि मग त्याच्यातून मी पण माझं काम मी सांगतच राहिले. मग एक बायफ संस्था इथं बचत गटांबरोबर काम करायला आली. मी हे माझे तयार केलेले रोप त्यांच्या मार्फत देऊ लागले बाहेर गावाला. मग मला त्यांच्याकडून 4 रुपये भेटू लागले. मग हे काम करीत असताना मी फक्त पाऊस पडला होता, शेतात बी लावायला आले होते. बाईपचे साहेब इथं आले, जितीन साठे, आणि त्यांचे मित्र होते एक. तर मी शेतात बी लावायला आले होते. ते आल्यावर मी डोक्यावरची टोकरी परत उतरून ठेवली आणि लागले त्यांच्याशी गप्पा मारायला. ते म्हणे, मावशी कुठं चालले होत्या? म्हणले पाऊस पडलाय, चाले शेतात बी लावाय. ते म्हणे कशाचे नाव सांगा ना. म्हणलं एवढे कुठं तुम्हाला नाव सांगू. मग त्यांनी काय केलं, का हे कोणत्या बाजारातून आणलं असं मला विचारलं. म्हणले बाजारातून नाही आणलं, हे पारंपरिक घरचं बियाणे आणि सगळं जुनं देशी वाण आहेत. मग त्यांनी मला विचारलं, लोक नवीन आणतात, नवीन करतात, तुम्ही का हे जुनं ठेवलं? मग आता जो अनुभव तुम्हाला सांगितला, हा अनुभव मी त्यांना सांगितला आणि ते गेले. तिसऱ्या दिवशी मला ना माहिती परत आले, तेव्हा मी राखेतून बी चाळीत होते. असं राखेतून चाळीत होते ते पण मला बोलले, मावशी हे काय करतात? म्हणले राखेमध्ये पारंपरिक आम्ही बी ठेवितो. यांनी काय होतंय, तर 3 वर्ष त्या बियाची उगवण चांगली होती आणि खाण्यासाठी 10 ते 20 वर्ष राहत. मग हा त्यांना सांगितलं, त्यांनी वटेवशाला आथरली सगळं बियाणं बाहेर आणायला सांगितलं. तर त्यांना 100-125 वाण, माझ्या 125 वाण माझ्या स्वतःच्या घरात भेटला. पण मी म्हणत होते माझं सगळं देशी आहे, सगळं गावरान आहे. ते नव्हते म्हणत. त्यांनी त्याचे वैशिष्ट्य विचारले, त्याचे नाव विचारले आणि सगळे सॅम्पल बांधले आणि तपासायला नेले. ते कुठं नेले मला नाही सांगता येणार. पण मग ते जुनं ते सोनं होतं, ते सगळं देशी निघालं. आणि त्यासाठी साहेबांनी, त्या बाईप मित्रांनी मला एवढं जगासमोर न्यायचं हे काम बाईपने केलं मला. आणि बाईपच्या मदतीनं मी एवढं मोठं काम केलं. मग मावशी का एवढं ज्ञान आहे, मग हे जगासमोर न्याय पाहिजे. मग याचे माझ्या शेतीमध्ये मी सगळं काही, आपण म्हणतो गावठीला पीक नाही, का गावठीला पीक नाही, मी माझ्या शेतामध्ये सगळं करून दाखवलं. एका काडीला किती फुटवा होतं, एका काडीपासून किती धान्य तयार होतंय, एका बी पासून किती बी तयार होतंय. मी एक कारलीच्या बियापासून 5 किलो बी तयार करून दाखवलं. बचत गटाच्या महिला यायच्या, शेतकरी गट यायचे, हे सगळं माझ्या स्वतःच्या शेतात केलं. मग ठिकठिकाणी जगासमोर याला ठिकठिकाणी प्रदर्शन मांडू लागलो. प्रदर्शनाच्या माध्यमातून मी लोकांना माहिती दिली. मग इथं पण काही लोक बघायला येऊ लागले. मग या प्रदर्शन मांडून आता खूप मोठं काम झालंय. आता मी काय प्रदर्शन कुठं मांडित नाही, टॉल कुठं लाईत नाही. आता भरपूर लोक इकडे येतात, भरपूर बिन येतात. आणि प्रत्येक वर्षी मी 18-19 जातीचा वाल घेवडा, 30 जातीचा भाजीपाला, 2 प्रकारचं भात, नाचणी, वरई, हे सगळं काही माझ्या शेतामध्ये मी करते. आणि आजही हे माझ्या शेतामध्ये भाजीपाला सगळं उपलब्ध आहे, मी सगळं तयार केलेलं आहे. तर ह्या कामामधून मग आता मला जरी पुरस्कार भरपूर भेटलेत, तर नारी शक्ती, पद्मश्री, तर मी म्हणते हे पुरस्कार माझे पण नाही, हे पुरस्कार ह्या काळ्या मातीचे, माझ्या बियाचे, माझ्या शेतकरी बंधूचे पुरस्कार आहेत हे सगळे. आणि हे माझं तर असं स्वप्न आहे का हे प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या बांधापासून हे देशी बी गेलं पाहिजे, सगळ्यांनी देशी पिकावलं पाहिजे. आणि पुढच्या पिढीसाठी आपण आम्ही सगळ्यांनी जतन केलं पाहिजे. कारण काळी माती आपल्या अन्न देती माते. आपण जर माती जर चांगली असली तरच आपण अन्न चांगलं पिकल, आणि अन्न चांगलं तरच आपण चांगलं. पण माती जर खराब झाली तर हिला अन्न चांगलं देऊ शकत नाही. मग आपली पुढची पिढी काय करणार आहे? मग पुढच्या पिढीसाठी आपण आजपासून आपलं खरं माती जतन केली पाहिजे, माती वाचवली पाहिजे. आपण आजारी झालो तर कुठंतरी एखाद्या हॉस्पिटल मध्ये जातो, दवाखान्यात जातो, पण ही माती संपली तर हिला कोण डॉक्टर आणणार आहे आणि कोणता वैद्य आणणार आहे हे उत्तर मला कुठंच भेटलं नाही अजून. तर याच्यासाठी माती वाचवली पाहिजे, चांगलं सकस आहार भेटला पाहिजे. आजकाल आपण काय खातोय,
जे चांगलं दिसतं तेच खातोय, पण मी म्हणते ज्याच्यात चमक आहे त्याच्यात धमक नाहीये. जे दिसायला चांगले ते आरोग्याला घातक आहे. आणि आपण बाकी आज आज जे आरोग्याला घातक आहे तेच खातोय. आपण बाजारात जातो, पैसे देऊन विष घेतो, ते आपण खातो आणि कुठंतरी आजाराला बळी पडतो. मग आपल्याला जर आजारापासून दूर राहायचं असेल तर आपल्याला चांगलं खाण्याची गरज आहे. आपल्याला विषमुक्ती शेती करायची गरज आहे. आणि विषमुक्त अन्न असलं तरच चांगलं होईल. आणि हे जर तुम्ही आम्ही आज काम सुरू केलं तरच पुढची पिढी आपली चांगली घडल, नाही तर पुढच्या पिढीला हे काही शिल्लक राहणार नाही. आणि ही माती तर आपल्याकडे पैसा किती असला, पैसा कोणी खाऊ शकत नाही, पण जे मातीमध्ये अन्न पिकत, जे मातीमध्ये भाज्या पिकत्यात त्या मातीतलंच आपण खातो ना. मग याच्यासाठी सगळ्यांची अन्न देती माता आहे, मग त्या सगळ्यांनी त्या मातेला वाचवलं पाहिजे आज. कारण तिच्यावर खूप विषारी तणनाशक जात, खत जाते, औषध जाते, ती कवर सहन करणार आहे. मग त्याच्यासाठी हे तुम्ही आम्ही काम केलं पाहिजे. मी एका छोट्याच्या गावामध्ये हे काम सुरू केलंय आणि मी 24 तास शेतामध्ये असते. बाहेर मला डोळे, मी कधी शाळेची पायरी नाही येंगेल, पण आज मला मोठमोठ्या कॉलेजवर बोलवतात. बेचागरीचे मुलं माझ्याकडे येतात. आता डॉक्टर पण माझ्याकडे येऊ लागले शिकायला. आता बेचागरीचे मोठमोठ्या कॉलेजचे मुलं आले, आजी आम्ही शिकायला आलोय, काहीतरी शिकवा. आजी शिकेल नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे. पण मी एक निसर्गाची शाळा शिकले, ती निसर्गाची शाळा त्यांना सांगते. ह्या मातीमध्ये वाढले, ह्या मातीचं ज्ञान त्यांना सांगते. आणि का बाळांनो, तुम्ही कितीही शिका, कितीही मोठं व्हा, पण निसर्गाचं सुद्धा ज्ञान घ्या. तुम्ही पुस्तकाचं ज्ञान नका घेऊ, पण निसर्गाचं सुद्धा ज्ञान घेतलं पाहिजे. आणि ह्या निसर्गाचं सुद्धा शिकलं पाहिजे. ह्या काळ्या मातीचं नाव कोणीच तोडली नाही पाहिजे. तुम्ही ह्या मातीला धरून शिका, ह्या मातीची नाळ धरून शिका, म्हणून असं मी मुलांना शिकवते. तुम्ही पण बोला ना, नुसती मी एकटीच बोलून राहिले, तुम्ही कोणीच बोलून नाही राहिलं. तुम्ही इतकं छान बोलता आहात की आम्ही लोक सगळे जीवाचे कान करून तुम्हाला ऐकतो आहोत. आणि इतकं सुंदर तत्वज्ञान तुमच्या प्रत्येक ओळीतून, प्रत्येक अगदी वाक्यातून आम्हाला मिळतंय की आम्ही म्हणजे भारावून गेलो आहोत तुम्हाला ऐकून. खूप छान वाटतं आहात तुम्ही, बोला, आम्ही ऐकतो आहोत तुम्हाला. नाही कुणाल मॅडम, आता हे काम मी केलंय सुरू एक समाजासाठी, माझ्या स्वतःसाठी. आजकाल लोक पैशासाठी काम करतात. हा मला बाईक संस्थेची मदत भेटली, मी बचत गटाच्या माध्यमातून काम करू लागले. मी पहिल्यानं हे काम 3,500 महिलांपर्यंत नेलं. 150 गावांमध्ये शेतकरी गट तयार केले. पण नंतर मॅडम मला सगळ्यांनी अडचण आणली, कारण याच्यामध्ये पैसा भेटत नाही लवकर. आणि पैसा म्हणून मी काम केलं नाही, फायदा म्हणून काम केलं नाही, एक समाजसेवा म्हणून काम केलं, म्हणून मी इथपर्यंत आले. आणि हे काम मी तर म्हणते, मी आहे तोपर्यंत मी हे काम करीतच राहणार. माझे मातीचे पाय मातीवरच राहणार. आणि समाजाची सेवा ही माझ्या हातानं घडते. हेच माझं भाग्य थोर आहे, हेच माझं पुण्य आहे. बरोबर आहे आई. आम्ही आपले मळे बघितले, आपली शेती बघितली, इतकं छान वाटलं. आणि आपण ओटी भरताना जे तांदूळ आमच्या ओटीत घातले होते ते तर अगदी फेणी खाल्ल्यासारखा भात तो लागतो. मी तर आपल्याला विनंती करील की आपण जे तांदूळ त्याच्याचं उत्पादन करता ते सगळ्याकडे पाठवण्याची कृपा करावी. आपण आता एक उद्योजिका पण व्हावं. आणि सगळ्या माझ्या भगिनींना आवाहन करीन की त्यांनी आपल्याकडून ते धान्य जरूर घ्यावं. कारण आपल्या धान्याला जी समाधान आहे, जे सुख आहे, ते बाजारच्या याला नाही आहे. म्हणजे मी आता इतक्या वर्षांपासून, लहानपणापासूनच, माझी आई पण शेतकरी नाही, मला आधी हो, अभिमान वाटतो. तर यांच्या घरचा जो तांदूळ आहे तो खाताना तुम्हाला जे समाधान मिळेल ते मला नाही वाटत की कुठल्या तुम्ही अगदी 5 स्टार मध्ये जाऊन जरी तो भात अगदी घेतला तर तुम्हाला मिळू शकेल. आमच्याकडे मॅडम खूप हा आई बोला. तुम्ही नेत पण नव्हत्या ते तांदूळ, ते माझ्या सुनबाईनं बळ दिले तुम्हाला. त्यापेक्षा भाताचे आणि रायबोगाचे तांदूळ असले तर खूप चांगले, पण मला सगळ्यांना पुरवायला माझी गंजवीच आहे. पण माझी परिस्थिती पाहिली ना मॅडम, जास्त पाणी पडला तरी नुकसान, पाऊस गेला तरी नुकसान, नुसतं खडकावर पीक आहे नाही का वरच्या पावसावर. आणि पाण्याची जर सोय असली तर मी साऱ्या उन्हाळा पानकाळा हे भाजीपाला सुद्धा मी शेतकऱ्यांना देऊ शकल. पण आज भाजीपाला भरपूर पीक येते, पण मला साधं बियासाठीच तो राखून ठेवावा लागतो, नाही का. आई आम्ही प्रार्थना करू की हे सगळे प्रश्न आपल्या आयुष्यातून दूर होऊन जातील आणि आपण सोनं पिकवायला आपल्या शेतीत.
मॅडम आमची तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीचे असले तर मी काम करू शकते ना. आणि आई आजही तर मी काम करतेस ना. आई हं. अन्नपूर्णा आपण आहात, आपण आशीर्वाद देणारे आहात आम्हाला सगळ्यांना. तर मी सगळ्यांना विनंती करते, कारण आमच्याकडे खूप कृषी भगिनी आहेत. सुषमाताई वाटच बघतात आहेत. बोला ताई आपण. मी माझा माईक बंद करते, आपण आईशी बोलू शकता. हा, तुम्ही काही प्रश्न असतील तुमचे तर विचारू शकता. मला दुसरा माणूस बोलव मग मला जास्त आवडतं हो हो, बोलायला. नक्कीच नक्कीच आपण संवाद साधूया. सगळेजण इथे प्रतिभाताई वाट बघतात ते सगळ्याजणी आमच्या भगिनी आपल्याशी हो बोलायला खूप उत्सुक आहेत. तर आता मी त्यांच्याकडे सांगताना सोपवते, एक एक प्रश्न तुम्ही विचारा. हो हो हो. बोला बोला. हा, नमस्कार नमस्कार ताई. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. तुम्ही म्हणता शिक्षण नाहीये, पण अहो तुम्ही खऱ्या मातीच्या डॉक्टर आहात. आणि आम्ही शेती करतोय. माझे मालक रिटायर्ड झालेत आणि आम्ही हो शेती करतोय. मी इंद्रायणी करते, पण तुमचं मार्गदर्शन मिळालं तर खूप बरं होईल. आमची शेती राजगुरुनगरला आहे, खेडला. हो आणि का. हा. तुम्ही जे मातीबद्दल बोललात ना, ते खरंच हो हो तुम्ही मातीच्या डॉक्टर आहात. निसर्गाचे शिक्षण घेऊन निसर्गाशी एक निष्ठ राहून तुम्ही खूप महान कार्य केलेले आहे. आणि तुम्हाला हो मॅडम, आम्हाला नक्कीच आवडेल. निसर्गाचं शिक्षण आहे माझं. बोला. आता आई वडिलांचं जे पुण्य आहे ना, हा, एवढं कुठं पुण्य नाही. जे आई वडिलांचं पुण्य गेलं ना, त्याचं कधी आयुष्यामध्ये चांगलंच होईल. आई ग हा. ताई, खूप खूप सुंदर. आज खूपच छान माहिती तुमच्याकडे मिळाली. तुमची जिद्द आणि कष्ट आणि प्रयत्न चांगल्या आरोग्यासाठीचे. खूप खूप आनंद वाटला ह्या गोष्टी ऐकून. आणि दत्तगुरूंचा महिना आहे, मार्गशीर्ष महिना. निसर्ग हा गुरु आहे, हे इतकं छान तुम्ही हे सांगितलं की निसर्गाच्या गुरुकडनं शिकून तुम्ही आज पद्मश्री पुरस्कारापर्यंत गेलात. आणि हो दुसरं एक तुमच्या सांगण्यातली जी खूप आम्हाला हे झालं की समाजसेवा, जीवन काही व्यर्थ आहे जर काही आपण समाजासाठी नाही करू शकलो तर जीवन व्यर्थ आहे, ही एक शिकवण तुमच्याकडनं खूप चांगली मिळाली. आणि हो नुसताच सरकारकडनं पद्मश्री पुरस्कार देऊन हे करणं अपेक्षा आहे, तुम्हाला काहीतरी पाण्यासाठीची उपलब्धता करून देणं आणि याला जास्तीत जास्त मार्केटिंग आणि ह्याच्यातनं हे जाणं हे खूप गरजेचं आहे. आम्हाला हो आमच्या ग्रुपमधलं ज्यांच्याकडनं काही कुठे काही तुमच्यासाठी प्रयत्न करतात येतील मदतीसाठी, ते आम्ही नक्कीच करू. खूप खूप धन्यवाद ताई, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि छान आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. खूप खूप धन्यवाद ताई. मॅडम, माझं जीवनच समाजासाठी. मला ह्याचा काही वेळ नाही. फक्त मला हे मोबाईल लावता येत नाही, फक्त आल्याला पण उचलता येतोय. इथंच मी लढते गाई गाई कुठेही. नाही तर माझं मी सगळं जीवनच समाजासाठी दिलेलं आहे. आणि तुम्ही सुद्धा तुमचे शेत असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही घरच्या पुरता तरी भाजीपाला तुम्ही चांगला बनवून खा. किंवा नसलंच तर कुंडीमध्ये बनवून खा. कुंडीमध्ये एक वांग्याचं झाड येतं, एक मिरचीचं झाड येतं, पालक, कोथिंबीर सगळं काय कुंडीमध्ये येतं. तर तुम्ही शोचे झाड ना लावताना, फुलाचे झाड ना लावताना हे करा आणि तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. हो ताई, माझा हा छोटासा प्रयत्न सुरू आहे. माझ्याकडे हा आज 8-10 भाज्या लावलेल्या आहेत आणि सगळं शेणखत आणि ऑर्गॅनिकच आहे सगळं. आणि त्या हा भाज्या खाताना जो आनंद आणि जे चव लागते ती विकतच्या भाज्यांमध्ये लागत नाही, हे अनुभवते आहे. आणि तुमचं मार्गदर्शन नक्कीच आम्हाला आणखी प्रेरणादायी आहे. खूप खूप धन्यवाद ताई, खूप छान वाटलं. चालू आहे हो. प्रयत्न त्यासाठी, तुम्ही सांगितलं हे त्या हे गोष्टीवरती. धन्यवाद. घराघरामध्ये गेलं पाहिजे मॅडम. काही लोक म्हणते आमचे मोठाले बंगले आहेत, तिथं जागा नाही लावा. मी म्हणते बंगल्याच्या दारातल्या 2 फरशा उपटून बाजूला फेकून द्या आणि तिथं 2 बी लावा. त्याला दोरी बांधून द्या. आपल्या दारात वेलही दिसल आणि आपल्याला चांगली भाजी पण खायला भेटेल. हे शिकलं पाहिजे आता लोकांनी. हो, छान. हो. नमस्कार ताई. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. 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 माणसाला वेगळे काही करायचे असेल, काही जिद्द असेल, तर कोणत्याही गोष्टीची उपलब्धता नसली तरी तो आकाशाला गवसणी घालू शकतो. त्याचे हो मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपल्या राहीताई. हो हो त्यांनी हे काम, म्हणजे तुम्ही काम हे पुरस्कारासाठी नाही केले. तुम्हाला नाही वाटलंही नसेल की हा हे काम इतके वेगळे आणि महत्वाचे असेल की ज्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर घेतली जाईल. हो. याला निष्काम कर्मयोग म्हणतात. तो हाच मॅडम, असावा. हे काम फक्त मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी केलं आणि नंतर बचत गटांपासवर गेलं आणि नंतर आता समाजापासवर गेलंय.
पण मी हो. म्हणते तुम्ही म्हणतात ना काम मोठं आहे, माझं अजून खूप छोटं काम आहे. ज्या दिवशी प्रत्येकाचं ताट विषमुक्त होईल ना त्या दिवशी मी स्वतःला म्हणेल का माझं काम मोठं झालं म्हणून. हा तुमचा मोठेपणा आहे ताई. नंतर हो. आपण जीवनाचा चित्रपटच उलगडला. एक वाक्य तुमचं खूप आवडलं, गरिबी आली तर लाजू नये आणि हा, श्रीमंती आल्यावर माजू नये. हे अशा माझ्या काही वडिलांचं शिक्षण आहे. हो. नंतर खडतर आणि कठीण परिस्थितीतून तुम्ही कसा मार्ग काढला. एक हो. एक रोपाचं वाण देऊन आपण हे केलं. म्हणजे पैसे हा, नाही तर काही नाही असं नाही. ही आम्हाला छान शिकवण मिळाली. नंतर शेतीविषयी सखोल मार्गदर्शन केले. देशी बेणं, सेंद्रिय पद्धतीने शेती कशी आणि हो, प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा तुम्ही सर्व गोष्टी केल्या. हो. प्रचंड मोठी कामे तुमच्या हातून झाली. आणि हे जे पुरस्कार आहेत ते काळ्या मातीचे, शेतकऱ्यांचे, हा तुमचा मोठेपणा आहे. नाही त्याच मी अगदी काळ्या मातीचं नातं जोडलं मॅडम, म्हणून ते पुरस्कार मला भेटले. पण मी माझे स्वतःचे नाही मानणार, मी त्या मातीला नाही विसरणार कधी. हा तुमचा मोठेपणा आहे. नंतर काळी माती, चांगले अन्न, माती हा, वाचवा, जतन करा, सकस आहार घ्या. आज हा. आपण जे आरोग्याला घातक आहे ते खातो. नंतर या हो, मातीमध्ये भाज्या, अन्न पिकतं, तुम्ही सोनं पिकवताय, ऋताताई हो, म्हणाल त्याप्रमाणे. आणि यासाठी आपण सर्वजण काम करूया. आम्ही सर्वजण शिकायलाही तयार आहोत. हे निसर्गाचं ज्ञान घ्या, फक्त पुस्तकी ज्ञान नको. हे सुद्धा तुम्ही हो. खूप छान सांगितलं. ही थोर समाजसेवा आणि थोर राहीताई यांना मी प्रणाम करते तुम्हाला. आणि ऋताताईंनी गाठभेट घालून दिली तर नाही त्यांनाही प्रणाम. त्यांचं खूप पण खूप मोठं महत्व मार्गदर्शन आणि ते आभार न व्यक्त करता ही कृतज्ञता आहे राहीताई. हो, हो, हो. कशा प्रणाम. आणि मॅडम मी आता हळदी कुकाचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेते, पण मी पहिले रोप दिले आणि आता बियाचे पाकिट देते. मी अजून काही वाण म्हणून काही दिलं पण नाही आणि देणारही नाही. हळदी कुकाच्या वाणाला मी बेनच देत असते. ते बेन कुठंतरी लावा तुम्ही, त्याची भाजी तुमच्या आरोग्याला खायला भेटेल, असंच वाण मी देत राहते प्रत्येक वर्षी हळदी कुंकाला. खूप छान. आणि तुमच्याकडे सगळेजण शिकायला येतात हे तुम्ही सांगितलं. डॉक्टर आणि हो, हो, सगळेजण बोलवतात हो. शिकण्यासाठी. खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान ताई. नमस्कार. नमस्कार. नमस्कार ताई. हो नमस्कार, बोला. हा खूप छान काम करतायत. मला सुद्धा खूप आवड आहे शेतीची. छोटं गार्डन आहे पण माझ्याकडे, तर मी हा, काही काही प्रयोग आपले करत असते, रोप तयार करणं वगैरे. पण मला तुमच्याकडे येऊन शिकायला आवडेल, तर कसं येता येईल? तुम्ही आता मागं मॅडम आले होत्या, त्यांना घेऊन या. फक्त मी घरी असले त्या दिवशी या, नाही तर माझे पण दौरे बाहेर असतात कायम. नाही मग शेवटी तुमचा फोन नंबर देऊन ठेवा. हा माझा फोन नंबर आहे 7218 72 17 10. थांबा सांगा. 72 72 18 हा 72 27 10. 72 27 10. पहिलं बरं बरं चालेल. 72 18 आणि 72 27 10. हा फोन करून येईल मग मी. हो आणि चालेल. कोणचं गाव म्हणाला तुमचं? कोंबळाणा गाव, अकोल तालुक्यामध्ये कोंबळाणा म्हणून गाव आहे. नाशिक सिन्नर जवळ अकलूज. आहे आम्हाला, नाशिक पण जवळ आहे. बरं 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 चालेल संगमनेर चालेल. पण जवळ आहे. अकोला 22 किलोमीटर आहे. अकोल्यावरून का? अकोला तालुक्यात? हा अकोला तालुक्यात. अकोला पण सिन्नर नाशिक पुणे आलं तरी येता येतं. आणि नाही आम्ही पुण्याहून संगमनेर तरी पुण्याहून येणार पुण्याहून. पुण्याहून मग संगमनेर अकोल्याकडून तुम्ही येणार. हा तेच. हा चालेल कारण चालेल. ठीक आहे. 11 तारखेला आहे माझा कार्यक्रम आहे पुण्यामध्ये. हो का? हा कुठेशी आहे? नाही हो मला ते 11 सांगता. जानेवारी. हा बरं आता मिळेल कळेल तेव्हा येईल मग मी. भेटायला हा येईल तेव्हा. हो चालेल. येते 11 तारखेला पुण्यामध्ये ये मी. बरं बरं चालेल चालेल. ठीक पण आहे. ते ठिकाण नाही धन्यवाद ना. ताई. हो हा ठिकाण नाही मला सांगते. मला वाचता येत नाही त्याच्यामुळे ठिकाण नाही सांगता येत. नाही नाही ते येईल इकडे पेपरला वगैरे कुठतरी येईल ते कार्यक्रम असला की. हो हो चालेल चालेल. ओके नमस्कार. चालेल. सुखी हो राहा. हो. मी बोलते. तुम्ही खूप छान सांगितलं. हा आणि याच्या बिया कुठे मिळू शकतील? माझ्याकडे सगळं बी आहे. मी कामच अच्छा त्याच्यासाठी करते. अच्छा अच्छा. बरं बरं. हा आणि हे बी कुररनी पाठवतो हा. आणि लोक न्यायला पण येतात भरपूर. आणि खूप छान भेट घालून दिली आज आमची. खूपच छान. आत्मवंदन ताई.
ताईच्या एक मोठे उपकार झाले माझ्यावर. माझ्याकडे छोटा मोबाईल होता साधा. ताई मला बरेच दिवसापासून म्हणत होत्या मला ऑनलाईन ताई माझ्याकडे मोबाईल नाहीये, माझ्याकडे एवढी सोय नाहीये असं ऑनलाईन बोलायला. मला कुणाचा तरी मोबाईल आणायला लागतो. हाय माझ्या नातांचा मोबाईल पण ते शिक्षणासाठी बाहेर असतात ना. आणि घरातले सगळे छोटे मोबाईल आहे 2-3 आहेत. तर ताईंचं सुद्धा खूप मला मोठं पुण्य लाभलं का त्यांनी मला हा एक मोबाईल घेऊन दिला. आणि मला आता असं तुमच्या संग ऑनलाईन सगळ्यांसंग बोलता येतं हे एक माझ्या जीवनातला मोठा अभिमान. त्यांनी एक माझं मोठं काम करून दिलं त्यांनी. खूप छान वाटलं. खूप छान. ताई सगळ्यांचं योगदान आहे याच्यात. आपल्या सगळ्या भगिनी आपल्या सोबत आहेत आणि हो मला हीच इच्छा होती की आपले विचार सगळ्यांपर्यंत पोचवावे. आणि हो सगळ्यांना जर काही विचारायचं असेल म्हणजे आता जर आपण पुण्यात जात आहात तर पुण्यात काही भगिनींची भेट होऊ शकते. त्यांना जो हो आनंद मिळेल त्या आनंदाची तर काही गणतीच नाही ना की राहीबाईंचा आम्हाला आशीर्वाद मिळाला त्या भेटल्या साक्षात. त्या दिवशी तर मी सांगते रोहिणीताई आणि दीपालीताई माझ्या सोबत होत्या. तर त्यांना तर इतका आनंद झाला होता की असं मानो को छूने की आशा अशी आमची सगळ्यांची स्थिती होती. तर तुम्हाला हा सगळा आनंद भरभरून मिळावा त्यांना जवळून बघता यावं बोलता यावं एवढीच माझी इच्छा होती. आणि म्हणून हा सगळा आज आपण खटाटोप इथे केलाय. मला हा वाटतं पुढे आणखीन जर आपल्याला बोलायचं असेल कारण आपलं ध्यान झालेलं आहे. हो प्राचीताई आणखीन माऊली शोभाताई तुम्हालाही बोलायचं असेल ज्यांना ज्यांना बोलायचं त्यांनी कृपया आपले हात वर करावे आणि त्यांच्याशी बोलावं. नमस्कार ऋताताई. नमस्कार राहिताची बोलते. नमस्कार नमस्कार. ताई सगळ्यात पहिले तुम्हाला कोटी कोटी नमस्कार. प्रणाम. आणि तुमचे विचार ऐकले आणि तुम्ही फार गोड आहात सगळ्यात पहिले म्हणजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही ते जे वाणाचं सांगितलं ती कल्पना खूप मनाला आवडली की आपण संक्रांतीच्या निमित्तानं किंवा कधी कोणालाही काही भेटवस्तू देताना जर बियाणं दिलं तर खरंच तुमची जी इच्छा आहे किंवा तुम्ही हो जे आम्हाला विचार दिले तशी आपली माती समृद्ध होण्याची खरंच खूप गरज आहे. खूप खूप छान वाटलं तुम्हाला भेटून आणि हो आम्ही नक्की ते वाणासाठी तरी नक्की विचार करू. फक्त आता तुमच्याकडून बियाणं आम्हाला कसं मॅडम. आणि कुठे मिळेल ते जरा बघायला लागेल. मी मुंबईत असते कारण. तेच बघायला पाहिजे. हा खूप खूप छान मॅडम वाटलं आता तुम्हाला. या ना शेतीमध्ये बघायला आता दोन्ही शेती आहे. अच्छा तुम्हाला ओके थोडी ओके. शेती दाखवू का आता? हो दाखवा ना चालेल आवडेल ना, आम्हाला मला दाखवा शेती बघायला. दाखवा ताई. दाखवा दाखवा दाखवू आवडेल का? आम्हाला. आवडेल आम्हाला. आम्हालाही धरणी हो मातेला हो नमस्कार करता येईल तुमच्यामुळे. आपण संकल्प करू म्हणजे माझी शकतो. आज बिगर पाण्याची शेती आहे मॅडम. हे माझे छोटे वा घरापुढले झाड आहेत. आंब्याचं झाड आहे याच फणसाचं चालेल. आहे अंजीर आहे इथं. म्हणजे असे छोटे छोटे झाड पण लावले. आणि मी जाते आता माझ्या हे बघा शेतीमध्ये हे भोपळे आता वेल वाळून गेले पाणी नाही याला. हे पाशे भोपळे आलेले आहेत. वा वा हे खूप पाहिजे सुंदर असे ताई. भोपळे म्हणजे आम्ही हा हे पाशे भोपळे हे बियासाठी ठेवलेले आहेत. आणि आपा हा माझा 19-18 जातीचा हा वालगेवडा. अच्छा. हा वालगेवडा. तर ही एक मटकी आहे. म्हणजे हिला आम्ही घरी मटकी होतो याला वरची. ही मटकी आता याला ह्या मटकीला शेंगा लागलेले आहेत. दिसतात ना? हो दिसतात दिसतात ताई दिसतात. हा ही मटकीची शेंगा म्हणजे ही तारीवरची मटकी. आणि आपा हा घेवडा. हा एक असा प्रत्येक जातीचा हे असे घेवड्याचे गोप हे सगळे बियासाठी ठेवतो. रोज एकाची भाजी तोडून खायची आणि ते परत बियासाठी ठेवायचं. ताई आबा हा याच्यातले राजगिरा आहे. कुंडीमध्ये. हा अच्छा राजगिरा. आपा हा गावठी वाटाणा. म्हणजे मी थोड्या जाग्यामध्ये आपा हा बुट्टा घेवडा याचे असे फुलं. आणि हे अशा बुट्ट्या शेंगा असतात अशा छोट्या छोट्या याला बुट्टा घेवडा म्हणतात. ही इथं एक आबई बबई म्हणतात. हे पहा गुडघ्या एवढं झाड राहतं. त्याला हे पहा आता ह्या बियासाठी शेंगा ठेवलेल्या आहेत. ह्या शेंगा वाळून गेलेल्या आहेत. ताईन ते आले पण त्यांना एवढा टाइम नाही ना भेटला त्यांना सगळी शेती पाहायला. ताई याच्यातले आपा कुंडीत कोणते झाड लावू शकतो आपण?
सगळे लावू शकता. हा एक घेवडा ही सगळं शेंगाची भाजी होती. ही शेळीच्या काना एवढी शेंग अशा शेंगा लोंबलेल्या आहेत. हे असे गोपर येतात. अच्छा. हा या शेंगा हे शेंगा म्हणजे असं थोड्या जाग्यामध्ये मी 18-19 जातीचे घेवडे आहेत. आणि कडामेराने हे गावठी टमाटे, हे बघा हे गावठी टमाटे म्हणजे हे कुठेही पण येऊ शकतात. ह्या भेंड्या अच्छा. आणि हे बघा एवढ्या जातीचा म्हणजे 18-19 जातीचा तिथपर्यंत सगळ्या वाल घेवडे. आणि हे सगळं शेत मी बियासाठी ठेवीत असते. पण आता थोड्या दिवस पाणी राहील, नंतर पाणी नसलं हे सगळं काही वाळून जाईल. ऋताताई याला एक यांच्याकडच्या बिया आपल्यापर्यंत कशा पोहोचतील बघायचा प्रयत्न नाही करायला पाहिजे. पुण्यामध्ये देतात मॅडम. आणि तुम्ही एक काय म्हणता ही आबय बोबय म्हणतात तिला, ही गुडगी आबय. हे शेंगांची भाजी होत असती. हे जुने वाण, सगळे काही जुने वाण. ओके ओके. हे एक डबल बी म्हणतात. हे असे म्हणजे कुठं पण येऊ शकतात. कुठं मातीवर टाकलं तिथं येऊ शकतात शेंगा. आणि आता मॅडम मी घराकडे जाते, तुम्हाला थोडं घरातलं दाखवते. हो दाखवा दाखवा. हा हे दारातून याच्यातून सगळं येल वर घ्या. आम्ही सगळं काही दारापुढं लावतो. आता मी परत घराकडे आले. आणि हे घर चंद्रकांत दादा पाटलांनी मला बांधून दिले. मी 22 वर्ष एका झोपडीत काम केलं. नंतर त्यांनी मला एवढे घर बांधून दिलं. मग या घरामध्ये आता खूप काय माझे काम होतात. हे आता बघा ही माझी बियाची बीज बँका. हा एक आकाश कंदील म्हणजे दीपावलीला आकाश कंदील दारात बांधतात ना, तर आमचा सगळ्या बियाचा आकाश कंदील राहतो. इथे रान पण बियाची राहते. आणि हे सगळं बियाणं एवढे पण माझ्याकडे दिसतंय मॅडम तुम्हाला? हो दिसतंय हॅलो दिसतंय ताई, दिसतंय मॅडम. मी पहिल्यांदाच आज मोठा मोबाईल हातात धरून दाखवते बरं का. हे दिसतंय. पुरस्कार माझ्याकडे, हे पुरस्कार. इथे पुरस्कार ठेवायला आईंकडे जागा नाहीये. इतके पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. काही कपाट दाखवा आपले. मस्त. कमाल आहे, कमाल. इतके खरंच पुरस्कार कमाल आहे. आहेत. खरंच किती कमाल. या माऊलीकडून घेऊ ना तेवढं कमीच आहे खरंच. इतकं ज्ञान दिले, गरीब परिस्थितीतून इतकं केलं. आपण म्हणतो पैसे नाही मी काय करू, पण असं नाहीये. त्यांच्याकडून घेण्यासारखं भरपूर आहे. मातीचे मडके, हे बियाणं साठवायचे मातीचे मडके. हे मडके ही एक हळद, म्हणजे हळद जी आपण भाजीला वापरतो ही गावठी हळदीचे कंद. आणि आपण हा नारी शक्ती पुरस्कार, हा इकडे पद्मश्री पुरस्कार. आणि बघा ह्या वाचे पुरस्कार. आता बापरे ताई, तुमच्यापुढे आम्ही खूप छोटे होतो, खूपच छोटे होतो. धन्यवाद ताई, धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत. चालेल मॅडम. हे एक माझ्या नातानी पारंपरिक मडकं बनवले नुसतं बियाचं. आणि मी रक्षाबंधनला चंद्रकांत दादांना बियाच्याच लाख्या भरून पाठवते. आता माझ्याकडे लाख्या बांधायला सुद्धा जास्त लोक येऊ लागले. आणि त्या माझ्या कुटुंबामध्ये मी सगळ्या बियाच्या लाख्या बनवते. आणि लाखीचं वैशिष्ट्य असं का ती लाखी 5 बियांची लाखी असती, 10 बियांची एकच लाखी असती. एका लाखीमध्ये 6, 7, 8, 9, 10 असं बी असतं. ती लाखी हातात बांधायची तर बांधायची, कारण दुसरी लाखी किती भारी घेतली तर ती हातातून कधीतरी फेकूनच देतो नाही का. ही लाखी हातात ठेवायची तर ठेवायची, ते बी कुठंतरी काढून लावायचं. जसं त्या बियाचं आयुष्य वाढल तसं लाखी बांधणाराचं सुद्धा आयुष्य वाढलं पाहिजे त्याच्यामध्ये. खूप छान कल्पना आहे, खूप छान भन्नाट कल्पना. आयडिया, भन्नाट.
हा किती सुंदर. खूप हा छान आणि मग कल्पना. आता मला खूप मी 12 वर्ष एका झोपडीत काम केलं. मला खूप कमीपणा आला त्या कामाचा. मग असेच पुण्यात पुरस्कारला गेले, लोकांना मन व्यक्त करीत म्हणलं मला किती भेटले हे सांगता नाही येणार, पण यांना ठेवायला जागाच नाही म्हणलं. मग हे काम करावं का सोडून द्यावं म्हणले. आजकाल कोणी हे म्हणतं मदत करू, ते म्हणतं मदत करू. मी माझ्यासाठी नाही मदत मागत, पण समाजासाठी मदत मागते म्हणलं. पण कोणी नाही मदत करीत. पैसा का पैसा वळतो, पुढाऱ्या का पुढारी वळतो. पण दादानी मागं पुढं न पाहताना मला खूप एवढं मोठं घर बांधून दिलं 1 महिन्यामध्ये. 1 महिन्यामध्येच एवढं घर बांधून दिलं. आता सगळे माझ्याकडे पाहुणे पण आल्यावर राहतात, कॉलेजचे मुलं आल्यावर पण राहतात आणि खूप चांगली सोय करून दिली. तर त्यांचे उपकार मी जन्मभर सुद्धा नाही विसरणार. आणि त्यांनी एक बहिणीचं नातं लावल्यामुळे मी त्यांना लाख्या पण बेच्यात बनवून पाठवून देते. खूप छान. फार सुंदर, फार सुंदर. फार सुंदर. त्याच्यामध्ये मॅडम रानभाज्या चांगल्या असतात. एक रानभाजी, एक औषधी वनस्पती राहती. पण त्या रानभाज्यांचं बी आता ठेवलं नाही रानामध्ये. रानभाज्या लोकांना माहित पण राहिल्या नाही. तर या सुद्धा माहित करून घेणं गरजेचं आहे. रानभाज्या आपल्या दारापाशी, घरापाशी लावलेलं काम गरजेचं आहे. माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाच्या दारात किचन गार्डन पाहिजे, प्रत्येकाच्या शेतात परसबाग पाहिजे आणि प्रत्येकाच्या पाहिजे. बरोबर आहे. कल्पनेच्या पलीकडचं आई, सगळं आहे ती तुमचं बाजूची काम. खोली दाखवा ना आई, जिथे आपण तोरणं लावलेत. सो या संक्रांतीपासून आपण संकल्प करूया का की आपण पण बियांचं वाण देऊया, प्लॅस्टिकचे आणि याचे अनेक वाण हो ताई, किंवा पैसे हो आपण हो, दिल्या जातात. तर आपण आपल्या नक्कीच. एकदम समूहापासून छान. संकल्प करू, आपण सगळेजण बियांचे वाण देऊ आणि रोपं देऊ. जे जे आपल्याला शक्य असेल ते देऊ. या आई, मार्गशीर्षापासूनच आपण या गुरुवारपासून हा हो जरूर. ही शेवटचे ताई, गुरुवार आपण म्हणजे टिप वेअर मागू उजवतो. शकतो का राईबाईंकडनं? टिप हं? वेअर मागू शकतो आपण राहीबाई राईबाईंकडनं? आता पुण्याला येतात आहे. गुरुदादा जरा तुम्ही आणि तुम्ही मंडळी पुण्यात पण आहात ना, तुम्हाला घेऊ शकता येतात. राहीबाई कोणाला कसे म्हणजे पोचते करू शकतात याची मला कल्पना नाही, पण त्या पुण्याला येतात आहे, तर त्या द्यायलाही तयार आहेत. तुम्हाला कसं त्यांना कोऑर्डिनेट करता येईल ते बघावं ताई, असं त्यांचा म्हणजे. नंबर एकदा शेअर कराल का आपल्या ग्रुपवर? हो, हा सगळ्यांना सगळं हा मिळेल काही त्याच्यात हे नाही. ऋषी बेटा ते तोरणं दाखव जरा, आपण जे लावली आहेत. तोरणं लावली आहेत ना आई तुम्ही बीजांची. अच्छा अच्छा, बाहेर आलात आता, असं असं. दाखीच्या तर ताई, मोबाईल बद्दल मॅडम माझ्याकडून. मी बोलू का? हा बोला 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 गुरुदादा. नमस्ते राईबाई. माझं नाव गुरुदत्त. हो तुम्हाला ऐकत होतो मी. तुमचं सगळं ऐकून असं वाटलं की तुमचं व्यक्तिमत्व खूप असं निरागस आहे आणि खूप काही शिकणं आहे तुमच्याकडनं. आणि तेच मी लिहिलंय मेसेज मध्ये पण की निरागस पणे जर आपण कोणासाठी समाजासाठी जर काम करत राहिलं तर त्याच्यात एक वेगळंच समाधान असतं. काही मिळवायचं आपल्याला, त्याचा तो भाव नसतो आणि हो हो ते तुम्ही पुढे काम करताय. हेच खूप महत्वाचं आहे शिकण्यासारखं. पैसा येतो, पैसा जातो, पैसा हो कमवता येतो, पण आपण जे आपल्या समाज उपयोगी कामामधनं जे आपण नाव कमवलंय, पुरस्कार तर आहेत तिथे एक आपण चांगल्या हो चांगल्याची एक पोचपावती असते पुरस्कार म्हणजे, पण आपलं जे नाव या समाजामध्ये झालेलं आहे त्याला हो हे तुमच्या कामाच्या स्वरूपामुळे आणि तुमच्या मेहनतीमुळे आणि तुमच्या हो निरागसतेमुळे. तर हो हो खरंच काही शिकण्यासारखं आहे. लवकरच आपली भेट होईल अशी आशा आहे. तुम्ही जेव्हा पुण्यात याल तेव्हा भेटायचा प्रयत्न करू. हो मॅडम, तुम्हाला बघा बरं तोरण दिसतंय का आता? हा हा, दिसतंय हो हो दिसतंय. आई, दिसतंय दिसतंय, खूप सुंदर तोरण आहे. बघा कशी छान छान तोरणं लावली आहेत. खरंच किती छान आहे. छान छान दिसतोय तो. सुंदर, खूप सुंदर. आणि त्या रूम मधून पुरस्कार ठेवायला परत आता मी या रूम मध्ये सुरुवाती केली आहे पहा.
बघा खूप सुंदर छान आहे. आहे. हो हे पण हे माझे सगळे बघितले. घरातले ताई आणि ते हे अशी दार बघितलीच नव्हती कधी आम्ही एवढं छान केलं. खूप छान, खूप छान. बघितलं हो मॅडम. आई, खूप मस्त मस्त. सुंदर आहे. खूप सुंदर. तुम्ही खूप सुंदर आहात आई. आम्हाला खूप छान वाटलं आज. आम्ही सगळे खरंच भरून पावलोत आपल्याशी बोलताना. खरंच हो शुभताई हो खरंच. तुम्हाला बोलायचंय, तुमचा हँड रेज आहे. बोला कृपा करून. हा हो निसर्गाच्या बोला सानिध्यातच बोलायचं. आहे. कोटी कोटी प्रणाम माऊली. घरात आजार हा कुठून आले, घरात आजार कुठून आले, ह्या शोधातून आपण एवढं सगळं बियांचं विश्व उभं केलं. जे हे हो खूपच आज समाजाला तर खूपच गरज आहे, नाही का? हो खूप खडतर आयुष्य आपलं, खडतर आयुष्यातून एवढं सगळं विश्व निर्माण केलं. जसं की शून्यातून विश्वाची निर्मिती होते, तसं आपण शून्यातून एका बीजातून निर्मिती केली आहे. खूपच ठीक छान. आणि चमक आहे तिथे धमक आहे. आजकाल हे सगळे पाहतात की नाही का, की धान्य म्हणजे असं व्यवस्थित हे निवडलेलं पाहिजे किंवा चांगलं दिसायला पाहिजे तरच घेतलं जातं. हो आणि आपण हे सुचवलंय सगळे की जेवढे म्हणजे ओरिजिनल असेल ते खाल्लेलं चांगलं. हो सेंद्रिय शेतीचा प्रचार व्हायला पाहिजे, यासाठी आपली सतत धडपड चाललेली आहे. आणि हो हो एवढे सगळे पुरस्कार मिळूनही आपले पाय मातीतच आहे, त्याचा आपण ऋण मानता. आणि हे सगळं समाजाला, जगाला आपण दाखवून दिलेलं आहे. आपण खऱ्या अर्थाने ऋषिकन्या आहात. म्हणजे ताईंनी आम्हाला छान आपली भेट घडवून दिलेली आहे. या समूहातर्फे आपले खूप खूप आभार आहेत. आपण परत परत येऊन आम्हाला अशी सुंदर माहिती द्यावी, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप आभारी आहे आपली. खूप छान ताई. मॅडम मोठं पुण्य खरंच मॅडमनी माझ्यावर खूप मोठी कृपा केली. आणि तुम्हाला हो. खूप मॅडम माझी बियांची यादी म्हणलं तरी पाहिजे एवढ्या जाती रजिस्ट्रेशन झालंय बियाचं. अशी आणि एक नंतर मग मनात एक सहल आता होती. हं. बोला ताई हो बोला. म्हणले ही बियांची यादी आहे माझी हो 154. ते आणि बोला मग आता अजून अभईचं कोणाला काय लहानपणी खाल्लेलं होतं अभई, आता आपल्यामुळे परत एकदा त्याची चव घेता येईल. हो हो जरूर आपली खरंच. खूप छान. चालेल हो. चालेल. शुभांगी ताई, बोला शुभांगी ताई. हा बोलायचं असं कोणाला तर बोला. हे मोदी साहेबांनी सुद्धा माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. इथं माझ्या बरोबर फोटो काढला त्यांनी. किती गोड. आई, तुला ऑडिओ सुरू करता येईल का तुझं? हा येईल ना करता सुरू. दे सुरू करून दे. नाही, कर ना. बोलायचंय कुणाला अजून? इथेच थांबूया मास्टर्स. हो हो चालेल चालेल. आई, दंडवत प्रणाम. आम्ही आपला आशीर्वाद घेतो पुढच्या कार्यासाठी आणि आपल्यालाही खूप शुभेच्छा देतो हो हो तुम्हाला पण खूप खूप वाटचालीसाठी. शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद आई. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, हरि ओम, त्याच्यासाठी जय खूप श्रीराम. तुम्ही ऐकून घेतलं. पण मी म्हणते आता ऐकू नका, याच्यावर काम सुरू करा ही माझी अपेक्षा आहे. नक्की नक्की आम्ही त्याच्यावर काम सुरू करू आणि तुम्हाला त्याचा फीडबॅक आम्ही देऊ पुढच्या भेटीमध्ये, की आम्ही हे काम सुरू केलंय. आमच्यातल्या इतक्या भगिनींनी बियांचं वाटप केलंय स्वतःच्या घरी. जे काही आमचे छोटे छोटे घर आहेत आई, पण आम्ही आमच्या बाजूने प्रयत्न सुरू केलेत, हे आम्ही जरूर आपल्याला आश्वासन देऊ. सगळ्यांना मी आपल्याला नमस्कार करते आणि इथेच रजा मागते. जय श्रीराम. ही मीटिंग जय आता इथेच श्रीराम. संपते. जय धन्यवाद श्रीराम. आई, आपण आलात. धन्यवाद. धन्यवाद, तुम्ही माझं ऐकलं. हे एक एक काम सुरू करा, याशी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आणि धन्यवाद. छान छान. खूप सुंदर. जय श्रीराम. छान जय छान. श्रीराम. जय मस्त. श्रीराम. खूप छान.